माझे कोकणच्या सर्व प्रेक्षकांना होळी सणानिमित्त खूप खूप शुभेच्छा। वळूयात बातमीपत्राकडे, त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। खेडमध्ये देवी पाथरजाईचा होम, पारंपरिक पद्धतीने विधी संपन्न। शिमगोत्सवाची खेडमध्ये मोठी धूम। खेडमध्ये रंगला अनोखा शिमगोत्सव, वाईट शक्तींचा नाश करणारी परंपरा। शहरातून काढण्यात आलं मढ, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी। मांडवा मार्गावर वृक्ष कोसळला, सुदैवानं मोठी जीवितहानी टळली। पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, धोकादायक झाडे काढण्याची मागणी तीव्र। आणि नशामुक्त नवी मुंबईसाठी मोठं अभियान, 18 कोटींचे अंमली पदार्थ करण्यात आले नष्ट। पंजाबमधील मुख्य आरोपीला अटक, गुन्हेगारांवर कडक मकोका कारवाई। पाहुयात सविस्तर वृत्त। खेड शहरामध्ये हुताशनी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर ग्रामदैवत देवी पाथरजाईचा होम मोठ्या उत्साहात प्रज्वलित करण्यात आला। कोकणच्या समृद्ध संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी हजारो खेडवासी आणि भाविकांनी अलोट गर्दी केली होती। पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार मानकरी असलेल्या व्यक्तींच्या हस्ते जिवंत कोंबड्याचा नैवेद्य होमाच्या शेंड्याला दाखवला जातो। या विशिष्ट विधीनंतर विधिवत पूजा करून होम पेटवण्यात आला। यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने गाराणे घालण्यात आले। देवीचा जयघोष आणि ढोल ताशांच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। पाथरजाई देवीचा होम पेटल्यानंतर खेडमध्ये अधिकृतपणे शिमगोत्सवाची मोठी धूम सुरू झाली आहे। आता रंगपंचमीपर्यंत संपूर्ण तालुक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि सण उत्सवांचे जल्लोषात आयोजन केले जाईल। हा डोळे दिपवणारा सोहळा पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले होते। भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात कोकणचा हा पारंपरिक उत्सव दिमाखात साजरा झाला। श्रीदेवी पाथरजाईचा आत्ताच तुम्ही पाहताय होम इथे उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे। आत्ताच खेडमध्ये होम लागल्यानंतर मढ काढण्याचा विधी असतो आणि ते आता निघालेलं आहे। तसेच आता उद्या ॲक्च्युली चंद्रग्रहण आहे, त्यामुळे जे सहाण भरण्याचा कार्यक्रम आहे तो 9:30 ते 10:30 वाजता उशिरा यावर्षी होतोय। तर या ह्याच्यातून भाविकांना पण याची नोंद घ्यावी। आणि त्यानंतर यंदाचे मानकरी श्री निकेतन अनंत पाटणे, अभिषेक अनंत पाटणे, तसेच रेशम महेश पाटणे, पराग आत्माराम चिखले आणि प्रफुल्ल सीताराम महाजन, तर हे यंदाचे मानकरी आहेत आणि यांच्या घरी उद्या पालखी सगळ्यांच्या घरी जाईल। आणि त्यानंतर परवापासून पूर्ण खेडवासियांच्या पूर्ण शहरामध्ये त्या प्रत्येकाच्या घरी देव भेटण्यासाठी जात असतो। आणि ह्या सगळ्या विधी होऊन चतुर्थीच्या दिवशी पूर्ण दिवस मानकरी रेशम पाटणे यांच्या घरी पालखी राहील। आणि पंचमीच्या दिवशी दुपारी रंग खेळण्यासाठी 5 फेऱ्या ह्या शहरामध्ये होतात आणि रात्री सीमा सोडवण्याचा एक उत्कृष्ट असा पालखी नृत्य आपल्या सर्वांना इथे होताना पाहायला मिळेल। आणि पूर्ण उत्साहामध्ये हा खेड शहरातील आणि कोकणातील एक विधिव्रत झालेला असा पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा श्रीदेवी पाथरजाईचा इथे शिमगा उत्सव साजरा होत असतो आणि त्याचा सगळेच लोक फार दुरून येऊन दर्शन घेत असतात। तर मी सर्व खेडवासियांना सर्व मानकरी परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये शेकडो वर्षांची अनोखी शिमगोत्सव परंपरा आजही मोठ्या उत्साहात जपली जाते। हुताशनी पौर्णिमेच्या मध्यरात्री खेड शहरात चक्क एक प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली जाते। ही परंपरा म्हणजे शहराची एक प्रकारची दृष्ट काढणे मानले जाते। रात्री 12 वाजता पाथरजाई देवीचा होम प्रज्वलित झाल्यानंतर सर्व धार्मिक शास्त्रानुसार एका प्रतिकात्मक मढ्याची अंत्यविधी प्रक्रिया पार पडते आणि त्यानंतर हे मढे संपूर्ण शहरात आणि गावाच्या सीमांवरून फिरवले जाते। अखेर मानकरी या मढ्याला देवीच्या पवित्र होमात अर्पण करतात। यामुळे खेड शहराची वर्षभराची इडापिडा आणि संकट दूर होतात, अशी स्थानिक ग्रामस्थांची प्रबळ श्रद्धा आहे। या थरारक आणि आगळ्यावेगळ्या उत्सवाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मध्यरात्री देखील खेडमध्ये शेकडो भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। वाईट प्रवृत्तींचा नाश आणि लोककल्याणाची प्रार्थना करणारी ही अनोखी परंपरा कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवते। हनुमान मित्र मंडळाच्या माध्यमातून आमच्या वाडवडिलांपासून म्हणजे जवळपास 100 वर्षापासून ही प्रथा खेडमध्ये चालू आहे। त्या प्रथेमागे आपल्या शहरावरती येणारी अरिष्ट, येणारी दुःख, त्या हुताशनीच्या प्रेतयात्रेतनं या होलिका मातेच्या
पोटामध्ये आपण हे टाकतो आणि म्हणून तर या संपूर्ण मडं शहरामधनं फिरून शेवटला येऊन हे पातळी होम ज्या ठिकाणी लागतो त्या होमामध्ये टाकलं जातं आणि त्याचं दहन केलं जातं. त्याच्या मागं फक्त सर्वांची एवढी श्रद्धा आहे की शहरावरती येणारे अरिष्ट असू दे, कुठले दुःख असू दे, येणारे संकट असू दे, हे सगळ्यांच्या पाठनं जावं आणि त्या याच्यातनं हा उताशनीचा प्रेतयात्रा ही काढण्याची प्रथा जवळजवळ 100 वर्षापासून या ठिकाणी चालू आहे. पुढील शिमगोत्सवाची रूपरेषा कशी असते? यामध्ये दरवेळेलाच आपण कायमस्वरूपी शिमगा उत्सवामध्ये नागरिकांना वेगवेगळे चित्ररथ आणि येणाऱ्या शहरामधील ज्या हे आहेत त्या आपण दाखवत असतो. जी जुनी पिढी आहे त्यांनी आमच्यापर्यंत हा वासा दिला, परंतु आमच्याकडनं नवीन येणाऱ्या पिढीला हीच प्रथा पुढं कायम चालू राहावी हीच आम्ही आमच्या हनुमान मित्रमंडळाच्या माध्यमातून ही करत आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील साकाळे गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही हुताशनी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर देवी महालक्ष्मी आणि देवी जागमातेचा होम अत्यंत भव्य स्वरूपात आणि मोठ्या उत्साहात प्रज्वलित करण्यात आला. कोकणच्या समृद्ध आणि पारंपरिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी खेड परिसरात भाविकांची साकाळे गावात सकाळपासूनच अलोट गर्दी झाली होती. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेली विशिष्ट धार्मिक परंपरा. यामध्ये कळकीच्या देठाला जिवंत कोंबडी बांधून होमाभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात. त्यानंतर गावचे मानकरी आणि समस्त ग्रामस्थांच्या हस्ते विधिवत पूजन करून होम पेटवला जातो. यावेळी होमात अर्पण केलेले नारळ भाविक पवित्र प्रसाद म्हणून श्रद्धेनं आपल्या घरी घेऊन जातात. या वार्षिक उत्सवासाठी मुंबई, पुण्यासह इतर शहरातून चाकरमानी मोठ्या संख्येनं आपल्या गावी दाखल झाले असून संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण पसरलंय. ढोलताशांच्या गजरात आणि देवीच्या जयघोषात हा सोहळा अत्यंत दिमाखदारपणे पार पडला असून ग्रामस्थांच्या श्रद्धेचं दर्शन या निमित्तानं सर्वांना घडलंय. रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून संपूर्ण कोकण सध्या भक्तिमय आणि मांगल्याच्या वातावरणात न्हाऊन निघाले आहे. होळीच्या पारंपरिक सणानिमित्त मुंबई आणि इतर महानगरांमध्ये स्थायिक झालेले चाकरमानी मोठ्या संख्येनं आपल्या मूळ गावी दाखल झालेत. रत्नागिरीचे आराध्य ग्रामदैवत असलेल्या श्रीदेव भैरीच्या शिमगोत्सवाला मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली असून या मंगलमय सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी भाविकांनी मंदिराबाहेर सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. परंपरेप्रमाणे आसपासच्या विविध गावातील ग्रामदेवतांच्या पालख्या श्रीदेव भैरीच्या भेटीसाठी मंदिरात वाजत गाजत दाखल होत आहेत. या नयनरम्य सोहळ्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी देखील मोठी गर्दी केली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील श्रीदेव भैरी मंदिरात उपस्थित राहून ग्रामदेवतेचे मनोभावे दर्शन घेतले आणि जिल्ह्याच्या कल्याणासाठी गाराणे घातले. हा उत्सव पुढील काही दिवस असाच जल्लोषात सुरू राहणार असून संपूर्ण रत्नागिरी जिल्हा सध्या शिमग्याच्या रंगात पूर्णपणे न्हाऊन निघालाय. कोकणामध्ये गणपती आणि शिमगा दोन उत्सव फार मोठ्या पद्धतीने साजरे केले जातात. आज आपण रत्नागिरी शहराच्या ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी सगळे आलो आणि इथली गर्दी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आमच्या शिमग्याला किती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. खरं तर हा शिमगा बघण्यासाठी आणि देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी परदेशातून लोक देखील कोकणामध्ये उपस्थित असतात. मुंबईकर असतात, राज्यामध्ये कुठेही कानाकोपऱ्यामध्ये असलेला आमचा कोकणी माणूस या शिमग्याच्या निमित्तानं उपस्थित असतो. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योग तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आपल्या मूळ गाव असलेल्या पालीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी त्यांनी केवळ औपचारिकता न पाळता चक्क स्वतः ढोल आणि ताशांच्या तालावर ठेका धरला. स्थानिक ग्रामस्थांमध्ये मनमोकळेपणाने मिसळून त्यांनी या पारंपरिक उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. कोकणातील होळी म्हणजे संस्कृतीचा आणि लोककलेचा ठेवा मानला जातो. याच परंपरेचं दर्शन घडवत सामंत यांनी ग्रामस्थांसोबत मिळून नाचत गात जल्लोष केला. यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी देखील आपल्या लोकप्रतिनिधीचा हा साधेपणा आणि गावाबद्दलचं प्रेम पाहून त्यांचे मनापासून कौतुक केले. उद्योगमंत्र्यांच्या खास गावरान शैलीमुळे पाली गावात होळीच्या सणाला एक वेगळीच रंगत आली होती. आपल्या व्यस्त राजकीय वेळापत्रकातून सवड काढत त्यांनी गावातील उत्सवात प्रत्यक्षपणे सहभाग घेतल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. कोकणच्या मातीतील हा सण मंत्री महोदयांच्या उपस्थितीत अत्यंत दिमाखात पार पडला.
कोकणातील प्रसिद्ध शिमगोत्सव सध्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतोय। होलिका उत्सवाच्या निमित्तानं ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या पालखीचे खालूबाजाच्या पारंपरिक ढंगात आणि वाजत गाजत सहाणेवर आगमन झाले। हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण तालुक्यातील भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र आले होते। पालखीसोबतच पारंपरिक सासन काठ्यांचे भव्य आगमन झाले असून ढोल ताशांच्या ठेक्यावर काठ्या नाचवत ग्रामस्थांनी जल्लोष केला। परंपरेनुसार सोमवारी मध्यरात्री 12च्या सुमारास विधिवत पूजा अर्चा करून होळीचा मुख्य होम प्रज्वलित करण्यात आला। यासाठी गावातील प्रत्येक नगरातून वाळलेले लाकूड आणि फाटा जमा करण्यात आला होता। होळीच्या या प्रज्वलित ज्वाळांनी संपूर्ण पोलादपूर परिसर उजळून निघाला। यावेळी देवाच्या नावाचा जयघोष करत हजारो भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती। भक्ती आणि परंपरेचा हा सुंदर मिलाफ पोलादपूरच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवतो। ढोल ताशांचा गजर आणि लोकांचा उत्साह यामुळे यंदाचा शिमगोत्सव खऱ्या अर्थानं लक्षवेधी ठरला आहे। कोकणच्या मातीत शिमगोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे। चिपळूण तालुक्यातील तुरंबाव गावात देखील हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा झाला। गुहागरचे आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या गावी या उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला। यावेळी त्यांनी ग्रामदेवता श्री शारदा देवीची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेऊन ग्रामस्थांसोबत ठेका धरला। भास्कर जाधव यांनी पालखी नाचवल्याने संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। या सोहळ्यात त्यांचे चिरंजीव आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्यासह कुटुंबातील समीर, योगेश, सिद्धेश आणि सुहास जाधव यांनी देखील उपस्थिती लावली होती। कोकणात होळी आणि शिमगा म्हणजे परंपरेचा मोठा वारसा मानला जातो। याच परंपरेचे जतन करत भास्कर जाधव यांनी लोकप्रतिनिधी असूनही सामान्यांमध्ये मिसळून हा आनंद लुटलाय। ग्रामस्थांनीही आपल्या नेत्याला अशाच उत्साही रूपात पाहून समाधान व्यक्त केलाय। यावेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता। कोकणातील या भक्तिमय सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा होती आहे। शिमगोत्सव हा कोकणातला खूप मोठा चैतन्याचा, आनंदाचा आणि कोकणातल्या खूप जनतेच्या श्रद्धेचा आणि खूप मोठ्या निष्ठेचा हा उत्सव आहे। गावागावामध्ये जी ग्रामदैवत आहेत त्या ग्रामदैवतांच्या पालख्या बाहेर पडतात आणि या होळी सणाच्या निमित्तानं त्या पालख्या नाचवण्याचं काम, ढोल ताशाच्या गजरामध्ये त्या नाचवणं, आनंदोत्सव साजरा करणं आणि त्याचबरोबर होम लावणं म्हणजे मोठी होळी लावणं अशी परंपरा अनेक वर्षापासून या कोकणामध्ये आहे। या परंपरेला अनन्यसाधारण असं एक महत्त्व आहे। या परंपरेतून गावातली सगळी मंडळी एकत्रित येतात। लहान थोर मोठे, ऊच नीच अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव न ठेवता सगळे लोक या देवीच्या दरबारामध्ये, प्रांगणामध्ये आपले मानपान, आपली पोझिशन विसरून या ग्रामदैवताच्या पुढे तल्लीन होतात। अशाच पद्धतीनं माझ्या गावचं ग्रामदैवत आई शारदा देवी, वरदान देवी, मानाई देवी आणि चंडिका देवी अशा पद्धतीचं हे माझं ग्रामदैवत आहे। पिढ्यानपिढ्या आम्ही मंडळी या शिमगोत्सवाला गावामध्ये येत असतो। त्याच पद्धतीनं नवरात्रोत्सवाला देखील गावामध्ये येत असतो। आम्ही या दिवसाची सगळी मंडळी वाट पाहत असतो की कधी एकदा हा शिमगा महिना येतोय, हा होळीचा सण येतोय आणि आम्ही आमचं ग्रामदैवत शारदा देवीची पालखी आम्ही आमच्या खांद्यावर घेऊन नाचवतोय। याकरता म्हणून आम्ही खूप आसुसलेले असतो। आम्ही खूप श्रद्धेने या गोष्टीची वाट बघत असतो। तो आजचा दिवस हा कोकणामध्ये सर्वांच्या दृष्टीनं खूप मोठा आनंदाचा सण आहे। या सणाच्या निमित्तानं समस्त महाराष्ट्रातल्या जनतेला आणि कोकणवासियांना मी शुभेच्छा देतो। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावात हुताशनी पौर्णिमेचा सण अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। या मंगलमय प्रसंगी श्री संभादेव आणि ग्रामदेवतेचा पवित्र होम प्रज्वलित करण्यात आला।
उत्सवाच्या सुरुवातीला गुलालाची उधळण करत वाजत गाजत माड आणला गेला। या माडाची विधिवत पूजा करून तो उत्साहात नाचवण्यात आला। त्यानंतर आकर्षक होळी सजवण्यात आली। या सोहळ्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह कामानिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी देखील मोठ्या संख्येनं गावात दाखल झाले। संपूर्ण परिसरात अतिशय चैतन्यदायी आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून प्रथेप्रमाणे मानकरी फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर गावातील नवीन लग्न झालेली जोडपी होमाभोवती मनोभावे प्रदक्षिणा घालून देवाचा आशीर्वाद घेताना दिसली। या पारंपरिक उत्सवामुळे कुचांबे गावातील समृद्ध संस्कृतीचे आणि एकतेचे दर्शन घडले। सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच या धार्मिक विधीमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आणि सण साजरा केला। नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत पोलिसांनी होळीच्या मुहूर्तावर मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी तब्बल 18 कोटी 63 लाख रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करून तस्करांना मोठा दणका दिला। तळोजा येथील वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 55 गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल नष्ट करण्यात आला। अंमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली असून गेल्या 3 वर्षात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 1522 आफ्रिकन नागरिकांना हद्दपार केले। तसेच 111 जणांना काळ्या यादीत टाकले असून सराईत गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे। यासोबतच पंजाबमधून रेल्वे आणि ट्रकद्वारे ड्रग्ज आणणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या कारवाईत 33 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 कोटी 20 लाखांचे हेरोईन जप्त करण्यात आले। या टोळीचा मुख्य सूत्रधार पंजाबमधून जेरबंद करण्यात आला आहे। नवी मुंबई पोलिसांच्या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे ड्रग्ज माफियांचे धाबे पुरते दणाणलेत। नागरिकांनी या कामगिरीचं कौतुक केलंय। नवी मुंबई पोलिसांचं गेल्या अनेक वर्षांपासून नशामुक्त अभियान जे आहे ते आपण दर वर्षी आपण बघतो की 2 ते 3 वेळा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे जे नशेचं जो अंमली पदार्थ आहे तो आपण या ठिकाणी इन्सिनरेटर मध्ये आपण बर्न करत असतो। यावेळेलाही जवळजवळ 55 गुन्ह्यांमधील 18 कोटीच्या वर हा मुद्देमाल आपण या ठिकाणी इन्सिनरेटर मध्ये बर्न करतो आहे, ज्यामध्ये गांजा, हायड्रो गांजा, सर्वच प्रकारचे अंमली पदार्थ आहेत। गांजा, हायड्रो गांजा, MD, MDMA, कोकेन, हेरोईन, सर्वच प्रकारचे नार्कोटिक्स हे मोठ्या प्रमाणात आहेत। आणि आपण ज्या आता रिसेंटली जे हायड्रो गांजाच्या गँग्स पकडलेले आहेत किंवा पंजाब मधली एक मोठी टोळी आपण जी नवी मुंबईमध्ये सक्रिय होती, काही आफ्रिकन्स जे याच्यामध्ये होते, काही इंटरनॅशनल गँग्स जे इम्पोर्टेड हायड्रो गांजा विकत होते, त्याच्यामध्ये मुद्देमाल हा जो जप्त झालेला आहे त्याचं आज या ठिकाणी बर्निंग केलेलं आहे। गेल्या 3 वर्षांपासून आपण याच्यामध्ये खूपच स्टेप अप केलेलं आहे। नार्कोटिक्स विरोधी मोहिमेमध्ये मोठ्या सप्लायर्स पासून छोटे ड्रग पेडलर्स पासून कन्झम्पशन करणारे सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळे ज्या टोळ्या या ठिकाणी ऑपरेट करत होत्या त्यांना आपण झिरो टॉलरन्स पॉलिसीच्या तहत या ठिकाणी सातत्याने आपल्या कारवाया झालेल्या आहेत आणि यापुढेही ह्या कारवाया चालू राहतील। तरुण पिढीला आम्ही सातत्याने आमचे जे अवेअरनेसचे कार्यक्रम असतात, काउन्सिलिंगचे कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये सुद्धा आपण शाळा, कॉलेजेस आणि इतर असे अनेक उपक्रम घेत असतो, ज्यामधून आपण नार्कोटिक्सनी होणाऱ्या हानी आणि विशेष करून त्यांना जो इझिली काही नार्कोटिक्सचे गोष्टी, हुक्का ज्या सहजपणे उपलब्ध व्हायच्या त्या आपण त्यांना डिफिकल्ट करून टाकलेल्या आहेत सातत्याने कारवाई केल्यामुळे। तर हे दोन्ही बेसिकली इट इज डबल एज्ड, एका बाजूनी सप्लाय कमी करायचं आणि दुसऱ्या बाजूला प्रबोधन करायचं। अलिबाग, मांडवा आणि चौंढी या मुख्य पर्यटकीय मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कणकेश्वर फाट्याजवळ भर रहदारीच्या रस्त्यात अचानक मोठं झाड कोसळल्यानं पर्यटकांच्या वाहनांचा मोठा खोळंबा झाला होता। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु यामुळे मोठा अपघात होऊ शकला असता। या घटनेची माहिती मिळताच किहिम ग्रामपंचायतचे सरपंच प्रसाद उर्फ पेंट्या गायकवाड यांनी तातडीनं पुढाकार घेत घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी उपस्थित वाहतूक पोलिसांच्या मदतीनं रस्त्यावरील
ते झाड बाजूला हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला। अलिबाग परिसरात वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे रस्त्यांच्या कडेला असलेले धोकादायक वृक्ष प्रवाशांसाठी जीवघेणे ठरू शकतात। सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी सरपंच गायकवाड यांनी केली आहे। प्रशासनाने मार्गावरील सर्व धोकादायक झाडे वेळीच हटवून जनतेचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर करावा असे त्यांनी यावेळी स्पष्टपणे नमूद केले। कोकणच्या लाल मातीची ओढ असलेल्या चाकरमान्यांसाठी एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येते आहे। होळी आणि शिमगोत्सवासाठी मुंबईहून आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या गाडीला मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला। खेड परिसरातील कशेडी बोगद्याजवळ हा थरार घडला। मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांची मारुती स्विफ्ट कार कशेडी बोगद्याजवळ आली असता चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडीचा भीषण अपघात झाला। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। उत्सवाच्या आनंदावर विरजण पडल्यानं परिसरात शोककळा पसरली आहे। अपघातातील जखमींना तातडीने खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। तेथे त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत। महामार्गावरील वेग आणि वळणांचा अंदाज न आल्यानं हा अपघात घडल्याची शक्यता आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। शिमगोत्सवासाठी निघालेल्या प्रवाशांवर काळाने घातलेला हा घाला सर्वांना चटका लावून जाणारा ठरला आहे। पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले। यावेळी नाशिक येथील सह्याद्री फार्म्सच्या शेतकऱ्यांनी पिकवलेली 2000 किलो निर्यातक्षम आणि रसायनमुक्त द्राक्षे गणरायाच्या चरणी महानैवेद्य म्हणून अर्पण करण्यात आली। काळ्या आणि हिरव्या रंगाच्या द्राक्षांत मनमोहक आराशीनं मंदिराचा संपूर्ण गाभारा आणि सभामंडप उजळून निघाला होता। ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आणि कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। हा उपक्रम केवळ धार्मिक उपचार नसून तो सामाजिक बांधिलकीचा एक सुंदर संगम ठरला आहे। महोत्सवानंतर ही सर्व द्राक्षे ससून रुग्णालय, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांमध्ये प्रसाद म्हणून वितरित केली जाणार आहेत। द्राक्षांच्या या नवीन हंगामात बळीराजाला सुबत्ता लाभावी आणि सर्वांचे आरोग्य सुधारावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे। बाप्पाची आकर्षक आरास डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती। या महोत्सवामुळे भक्ती आणि कृषी संस्कृतीचे दर्शन घडले असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे होळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मंदिरामध्ये आपण द्राक्ष महोत्सव आयोजित केलेला आहे। त्याच्या मागची भावना हीच आहे। त्याच्यापूर्वी सह्याद्री फार्म आहे, सगळ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची निर्यात व्हावी आणि आपला बळीराजा सुखसंपन्न व्हावा या दृष्टिकोनातून सह्याद्री फार्म्स काम करते आणि समस्त शेतकऱ्यांच्या वतीने आज बाप्पांच्या चरणी हा द्राक्षाचा महाभोग हा आज अर्पण करण्यात आलेला आहे। म्हणजे गणपती बाप्पांच्या चरणी हा ट्रस्टने आणि सगळ्या भक्तांच्या वतीने एकच प्रार्थना केली की भविष्य काळामध्ये आमचा बळीराजा सुखसंपन्न हो, भरपूर शेतमाल निर्माण हो, सर्व प्रकारच्या संकटांपासून या शेतमालाचं रक्षण होतं ही गणरायांच्या त्यांनी प्रार्थना आणि सह्याद्री फार्मचे मुख्य संचालक आमचे मित्र राजी शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित असलेल्या आभार व्यक्त करतो। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।